गेल्या 7 महिन्यापूर्वी जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये अनपेक्षित असा कौल लागून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर आरडी हे या ठिकाणी निवडून आले। त्याचबरोबर बहुमतानं भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपालिकेत आली। गेल्या 7 महिन्यापासून आम्ही नगरसेवक म्हणून सभागृहात काम करत असताना आज अखेर जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय या सभागृहात होताना दिसत नाही आहे। कागदोपत्री फक्त ठराव होत आहेत। जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत स्वच्छतेच्या बाबतीत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात जत शहरात होत आहे। महिलांच्यासाठी कुठल्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होताना दिसत नाहीत। 7 महिन्यात 1 ते 11 प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचं 1 रुपयाचं सुद्धा विकासाचं काम या ठिकाणी झालेलं नाही। केवळ वर्ण येणारा निधी आणि त्याची मोठी उद्घाटनं, आज जी उद्घाटन होत आहेत हा फार पूर्वीपासूनचा प्रस्ताव होता। कावळा बसायला फांदी तुटायला असा विषय त्या ठिकाणी झाला। वास्तविक पाहता माजी आमदार विक्रमसिंह दादा यांच्या नेतृत्वाखाली इमारतीचा प्रश्न असू दे, 78 कोटीची पाणीपुरवठ्याची योजना असू दे, त्या काळात त्याचे पूर्ण 2 वर्षापासून पाठपुरावा करून अंतिम टप्प्यात ती योजना आली आणि योगायोगानं त्यावेळी आचारसंहिता लागून निवडणूक लागल्यामुळं त्याचं मंजुरी दादांना त्यांच्या कारकिर्दीत घेता आलं नाही आणि योगायोगानं या निवडणुकीत आमचा पराभव झाला आणि बरोबर अंतिम टप्प्यात असलेल्या ह्या योजना मंजूर झाल्या आणि त्याचं नारळ फोडायचं काम आज या ठिकाणी विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडनं होतंय। वास्तविक पाहता जतसाठी आज तुम्ही जर बघितला बाजारपेठेतले अतिक्रमण बघा, मोकाट जनावर सगळीकडे फिरताना दिसत आहेत। कुत्र्यांच्या मुळे चावा घडून माणसं सुद्धा मृत्युमुखी पडलेत। पण या सर्वसामान्य ह्याच्यासाठी या नगराध्यक्षांना आणि विद्यमान त्यांच्या नगरसेवकांना काही देणं घेणं नाही आहे। फक्त सवंग लोकप्रियतेसाठी की मोठमोठ्या योजनेची नारळ फोडायचे आहेत। वास्तविक पाहता शासनाची आज तुम्हाला परिस्थिती माहीत आहे। कोणत्याही योजनेला या ठिकाणी एक दमडी सुद्धा त्या ठिकाणी नाही आहे। गेल्या 1.5-2 वर्षापासून केलेल्या कामाचे मक्तेदारांना त्या ठिकाणी बिलं मिळत नाहीत। आज आमच्याकडं स्वच्छतेचा कचऱ्याचा टेंडरचा विषय आहे, तो वादामुळं आर्थिक हित संबंधामुळं पेंडिंग आहे। त्याचबरोबर बाकीचे अनेक टेंडर आहेत, यात फक्त विद्यमान नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीच्या टेंडरमध्ये रस आहे। त्यांना लोकांच्या कामकाजाची देणं घेणं नाही आणि जे लोकांच्यातून निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत त्या डॉक्टर आरडींना आमच्या नगरपालिकेसाठी 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही। माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, गेल्या 7 महिन्यात 7 तास तरी त्यांनी खुर्चीवर बसलेलं मला काउंट करून दाखवावं। त्या ठिकाणी मी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे। आज आमच्या नगरपालिकेची अवस्था अशी आहे, रोज 100-200 लोक कामासाठी येत आहेत, धडकून जात आहेत। तुम्ही कधी जरी गेलं तर सभागृहातल्या 3 खुर्च्या ह्या मोकळ्या आहेत। लोकांची दाद घ्यायला तिथं कोणी नाही। नागरिक वैतागलेले आहेत। नागरिकांची कुठलीही या ठिकाणी कामं होताना दिसत नाहीत आणि उलट सवंग लोकप्रियतेसाठी ही माणसं खालच्या लेवलला जाऊन केवळ वैयक्तिक टीका करण्यात मग्न आहेत। याच्यापेक्षा माझा त्यांना सल्ला आहे की तुम्ही ज्या जनतेनं तुम्हाला विश्वासाने या ठिकाणी निवडून दिलंय त्यांची कामं करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला दिलेल्या संधीचं सोनं करावं। कुणावर तर खालच्या पातळीवर जाऊन राजकीय टीका करणं म्हणजे त्या ठिकाणी फार स्वतःची पाठ थोपवून घेण्यात हे सगळे मग्न आहेत। आणि आम्हाला त्यांना जाहीर आव्हान आहे की 7 महिने आता गेलेले आहेत। 7 महिन्यात तुम्ही एक दमडी सुद्धा त्या ठिकाणी काम करू शकलं नाही। विकासाचं कुठलं विजन तुमच्याकडे नाही आहे आणि तुमचे पदाधिकारी या ठिकाणी वेळ देताना दिसत नाहीत। हे जतच्या जनतेचं अतिशय थट्टा चाललेली आहे आणि ही थट्टा त्या सर्वांनी थांबवावी आणि आरडी डॉक्टरनी स्वतः या ठिकाणी नगरपालिकेत आपली उपस्थिती दाखवून नागरिकांसाठी वेळ द्यावा। ज्या नागरिकांनी त्यांना या ठिकाणी कामासाठी निवडून दिलंय, परंतु त्यांचे मोठे वैद्यकीय व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय करण्यात ते मग्न आहेत। ते व्यवसाय वाढवण्यात वेगवेगळ्या अनेक त्यांच्या संस्था काढण्यात त्यांचा सध्या जास्त भारतीय जनता पार्टीचा वापर करून इंटरेस्ट आहे। तो इंटरेस्ट कमी करून ज्या लोकांनी तुम्हाला जनतेने निवडून दिले नगरपालिका आणि जत शहराचा विकास करायसाठी, त्यासाठी तुम्ही पूर्ण वेळ जनतेसाठी द्यावा, एवढीच आम्ही त्यांच्याकडनं माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। Press the bell icon on the video and never miss another update.